सांगा, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगा. विनायकराव पाटील कुठल्या प्रश्नावर बोलले? मी माझ्या दलित बांधवांना एक आठवण करून देऊ इच्छितो. एका गोष्टीसाठी विनायकराव पाटील सभागृहात बोलले. माझे दलित बांधव विसरले असतील, आम्ही नाही विसरलो. आणि आमचे बाबासाहेब पाटील एका विषयावरती बोलले होते, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. चंदनाच्या झाडाच्या संदर्भामध्ये. माहिती आठवतं का तुम्हाला? हे दोनच म्हणजे एक अट्रॉसिटी रद्द करा आणि चंदनाच्या झाडाला परवानगी द्या तोडायला. अशा स्वरूपाचे दोन विषय आमच्या दोन महाभागांनी आमच्या सभागृहामध्ये मांडले होते आमदार म्हणून 10 वर्षामध्ये. मी म्हटलं की आमदारकीचा उपयोग आपल्या बाबासाहेबांनी रिडॉलर्स मधून निवडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, कारखाना घेतला. खरं तर सहकाराने समृद्धी येते, सहकारातून समृद्धी ही सर्व त्याचे मालक सगळे आपले जनता असते किंवा शेतकरी असते, जे शेअर होल्डर असतात किंवा भागधारक असतात. बाबासाहेबांनी कारखाना घेतला. हा कारखाना 273 एकर जमीन आहे या कारखान्याची. गोरगरीब शेतकऱ्यांनी, त्या मन्याड टापूतल्या शेतकऱ्यांनी ह्या जमिनी त्या कारखान्यासाठी फुकट दिल्या होत्या. शेतकऱ्याला जमीन किती महत्वाची असते तुम्हाला माहित आहे. शेतकऱ्याला त्याची जमीन हा त्याच्या काळजाचा तुकडा असतो. ती जमीन त्या कारखान्यासाठी त्या शेतकऱ्यांनी फुकट दिली होती. 25,000 शेतकऱ्यांनी 3,000 रुपये प्रमाणे शेअर्स घेतले होते त्या कारखान्याचे. शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते. सोसायटीचे कर्ज काढून 3,000 रुपयाचे शेअर्स घेतले. ते कर्ज DCC बँकेचं कर्ज तुम्हाला माहित आहे, चक्रवाढ व्याज कसं असतं त्याचं. त्याचे 25,000 रुपये झाले कर्ज. अनेक शेतकऱ्यांना कर्ज फेडता नाही आलं म्हणून त्यांच्या घरावर जप्ती आल्या. ज्या उद्देशाने कारखाना काढला होता तो उद्देश तर सफल झालाच नाही, पण शेतकऱ्यांची वाट लावण्याचं काम त्या कारखान्याने केलं. म्हणजे कारखान्याने म्हणजे बाबासाहेबांनी केलं. शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना स्वतःच्या मालकीचा करून घेतला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. बरं ठीक आहे म्हटलं, बा कारखाना त्यांनी घेतला, बंद होता कारखाना, तर सुरू करतील, शेतकऱ्यांचा फायदा होईल. 21 कारखाना 3200 रुपये भाव देतो. रेना साखर कारखाना 3100 भाव देतो. आणि यांचा सिद्धी साखर कारखाना काय किती भाव देतो? 2500-2600 भाव देतो. प्रत्येक टनामागे 500 रुपये शेतकऱ्यांचे खिसे कापण्याचं काम बाबासाहेब करतात. प्रत्येक टनामागे. यांच्या वार्षिक गाळप 5 लाख टन आहे. 5 लाख इंटू तुम्ही म्हणजे टनामागे 500 रुपये. 5 लाख इंटू 500 करा, 25 कोटी रुपये होतात. बाबासाहेब माझ्या गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांची 25 कोटीची लुबाडणूक दरवर्षाला करतात. आणि 21 ला जर 3300 रुपये भाव देणं शक्य असेल तर तुम्हाला का देणं शक्य नाही? पण तुम्हाला शेतकऱ्यांची पिळवणूक करायची आहे, लुबाडणूक करायची आहे आणि स्वतःच पोट मोठं करायचं आहे. आमदारकीचा उपयोग स्वार्थासाठी. दुसरी गोष्ट मला सांगा, की बुद्रुक आणि खुर्द असे 2 राष्ट्रवादी पक्ष आहेत आपल्याकडे. ते दोन्ही पवारांचेच आहेत. बुद्रुक राष्ट्रवादी शरद पवारांचा आणि खुर्द राष्ट्रवादी. आज आमच्या मतदारसंघात एक माणूस म्हणजे एका कुटुंबातला माणूस 10 वेळा विधानसभा लढवतो. बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये बाळासाहेबांनी 6 वेळा विधानसभा लढवली आणि हे 4 वेळा. म्हणजे 10 वेळा निवडणूक कोण लढतंय? एकाच कुटुंबातलं 10 वेळा. पण विधानसभा तर लढतात. सगळी पदं घरात पाहिजे त्यांच्या. भावाला मार्केट कमिटीचा चेअरमन केला, दुसरं कुणालाही करता आलं असतं. आमदार आपण होतो, तालुक्याचे प्रमुख होतात, म्हणजे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख होतात तुम्ही.
कुठल्या एखाद्या सामान्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सभापती करता आलं असतं त्यांना, नाही केला. अहो सभापतीच काय, त्यांच्या शिरूर तासबंद या ग्रामपंचायतीचा उपसरपंच सुद्धा त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुलाला केलाय. म्हणजे घरात सगळी पदं आपल्याला काय पाहिजेत, आपल्याकडेच पाहिजे. अरे हे अहमदपूर विधानसभा म्हणजे काय, तुम्ही काय जाधव अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड समजली काय तुम्ही? हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, खाजगी मालमत्ता आहे तुमची ही, असं तुम्ही समजता? या देशानं संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. तुम्ही आम्हाला लोक निवडून देतात. अरे कसे निवडून देतात तुम्हाला लोक? जो माणूस काम करतो, मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणी सोडवतो, विकासाची कामं करतो, लोकदुःखांच्या सुखदुःखात राहून जातो, आणि माणूस जर लोकप्रिय असेल तर त्याला आमदार, समजा त्याला तर लोक डोक्यावर घेतात. लोकप्रिय आमदाराला पैसे वाटून मतदान घेण्याची आवश्यकता भास असत नाही. प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला आमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार असा शब्द वापरला जातो. तुम्ही लोकप्रिय जर असाल तर बाबासाहेब तुम्हाला पैसे वाटायची गरज काय वाटते? मतं घेण्यासाठी तुम्ही पैसे. माझा आरोप आहे की आमचा मतदारसंघ सगळ्यात जर नासवला कोणी असेल तर बाबासाहेब पाटलांनी नसावला. बाबासाहेबांच्या अगोदर आपल्या मतदारसंघामध्ये असा कोणी आमदार पैसे वाटून आमदार होत होता का? हो सांगा, होत होता का? कोणी पैसे असे वाटत होतं का? मतं विकत घेत होतं का? ही कुप्रथा, ही वाईट प्रथा कोणी आणली? बाबासाहेबांनी आणली. आणि स्वतःला विकास पुरुष समजतात. मी विकास एवढा केला, मी तेवढा विकास केला, एवढा फंड आणला, निधी आणला. आता 2,500 कोटी आणल्याचं सांगतात. कुठं ठेवलेत मला माहिती नाही. मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची वाट लागलेली आहे. एक पाणी पुरवठ्याची योजना सगळ्या बंद आहेत. 17 खेडी पाणी पुरवठा असेल ती बंद, सामूहिक पाणी पुरवठा असेल ती बंद, व्यक्तिगत पाणी पुरवठा बंद. विजेचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम, विजेचे प्रॉब्लेम. गारा ह्यांच्याच फक्त कारखान्यावर पडतात. गारपेटीचं अनुदान ह्यांनाच फक्त मिळतं. ह्यांच्याच क्षेत्रामध्ये पीक विमा मिळतो, बाकीच्याकडे शक्य यांच्या सर्कलमध्ये पीक विमा मिळत नाही. तुम्ही मतदारसंघाचे आमदार आहात बाबासाहेब, तुम्ही संपूर्ण मतदारसंघाचा विचार करायला पाहिजे. कारण सगळ्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. आणि म्हणून माझी विनंती आहे की मी कुठल्या जातीच्या विरोधात नाही, मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. माझ्या मतदारसंघात जी प्रवृत्ती आहे या लोकांनी सुरू केलेली त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हे थांबणार आहे की नाही? एकदा हा जाधव का दुसऱ्यांदा दुसरा जाधव, हा एकदा जाधव दुसरा जाधव. दोघांनी काय तुम्ही ठरवून घेतले का, वाटून घेतले का काय? निष्क्रिय, अकार्यक्षम, आणि तरीही तुम्हाला आमदार होण्याची तुमची हौस. लोकांनी तुम्हाला काय निवडून द्यावं? आता लोक एकदा दोनदा फसतात, यावेळेला फसणार नाहीत बंधू. आणि म्हणून म्हटलं की मी ह्या प्रवृत्तीच्या विरोधात मी निवडणुकीला भरवले. खरं म्हणजे माझ्या पक्षाच्या विरोधात किंवा माझ्या पक्षानं तिकीट दिलं नाही तर मी निवडणूक नको लढवायला होती. परंतु हा विषय, माझ्या मतदारसंघातला विषय इतका गहन आणि इतका जटिल आहे की मला निवडणूक लढवणं हे भाग पडलं. आणि मी निवडणुकीला उभा राहिलो. मी एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोजंदारी करून MPSCची परीक्षा देऊन शिक्षण घेऊन क्लास 1 अधिकारी म्हणून सरकारी सेवेत झालो. 20 वर्ष प्रशासकीय सेवेत काम केलंय. त्यातले 10 वर्ष मी कॅबिनेट मिनिस्टरचा सचिव होतो.
500 पेक्षा अधिक आमदार मी जवळून बघितलेत, अनुभवलेत. 17 खात्याला मी काम केले, 17 डिपार्टमेंटला. ते लोक माझ्या मंत्र्याकडे सचिव असताना सगळे आमदार, महाराष्ट्रातले सगळे आमदार माझ्याकडे यायचे. तेव्हा मी आमदारकी काय असते, काय ताकद आहे आमदारकीमध्ये, हुशार आणि चांगला आमदार असेल तर काय करू शकतो, मतदारसंघाचा नंदनवन कसं करू शकतो, विकास करू शकतो, तिथल्या लोकांचं जीवनमान कसं उंचावू शकतो, हे मी अनुभवलंय, पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटलं की हे लोक, हे आमदार आणि आमचे आमदार की फक्त चैन मौज मजा, खाओ पिओ मजा करू, याच्यासाठी तुम्हाला लोक निवडून देतात. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही सगळं काही आमदारकीचा वापर करावा यासाठी तुम्हाला लोक निवडून देतात. आणि म्हणून मी ठरवलं की माझ्या राजकीय, प्रशासकीय आणि राजकीय अनुभवाचा फायदा माझ्या मतदारसंघात झाला पाहिजे. निवडणूक लढवताना अपक्ष निवडणूक लढवावी असा मनात विचार होता, परंतु मला अनेक मोठ्या पक्षांनी ऑफर दिली होती. म्हणजे तुतारीची सुद्धा मला ऑफर होती शरद पवारांकडून की तुम्ही आमचं तिकीट घ्या अशा पद्धतीची. काँग्रेसकडून सुद्धा नाना पटोले हे माझे चांगले मित्र आहेत, कारण ते भारतीय जनता पार्टी होत असताना माझे सहकारी होते. त्यांनी सांगितलं तू जर निवडणूक लढणार असेल तर मी ती काँग्रेसला जागा मी सोडून घेतो, फक्त तुम्ही आमच्या पक्षाकडून लढव. मी सांगितलं मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा शिष्य आहे. गोपीनाथराव मुंडे साहेबांना सुद्धा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्याची ऑफर दिली होती की तुमच्यासारखा उमदा, तुमच्यासारखा धाडसी तरुण आमच्या काँग्रेसमध्ये आला तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी काम करत नाही, मी लोकांसाठी काम करतो, जनतेसाठी काम करतो, आणि म्हणून जे मला योग्य वाटतं ते काम मी करतो. लादलेलं तुम्ही सांगितलेलं काम मला करायला, मला मुख्यमंत्री जरी केले तरी तुमचं मुख्यमंत्रीपद नको आहेत असं लाथ मारणारे मुख्यमंत्री मुक्तिपदावरती त्यांचे आम्ही शिष्य आहोत. म्हणून ज्या पक्षात ज्या विचारांच्या विरोधात आयुष्यभर जगलो त्यांनी मला कुठल्या पद दिलं आणि कुठली प्रतिष्ठा दिली तरी त्याने मी नाकारण्याचं धाडस माझ्यात आहे, तितकी हिंमत माझ्यात आहे. म्हणून मी हे पक्षाची उमेदवारी नाकारला. आणि मी ज्या पक्षाचा उमेदवार आहे, जनसुराज्य पक्षाचा, तो जनसुराज्य पक्ष म्हणजे विनय कोरे जी माजी मंत्री आता आमदार आहेत, ते संस्थापक आहेत जनसुराज्य पक्षाचे. जनसुराज्य पक्ष शक्ती हा पक्ष तात्यासाहेब कोरे ज्यांनी कोल्हापूरमध्ये हरित क्रांती केली, तिथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं, आर्थिक समृद्धी तिथं आणली, धवल क्रांती केली, कृषी क्रांती त्यांनी केली, आणि तिथल्या सगळ्या लोकांचं जीवनमान, शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं. त्या तात्यासाहेब कोरेंचे विनय कोरे हे नातू आहेत. आणि वारणा उद्योग समूह हा त्यांचा देशामध्ये अग्रेसर असलेला समूह आहे. उद्योग समूह 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा, आणि 25,000 लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्यात. मला जेव्हा विनय कोरे साहेबांनी सांगितलं की अपक्ष कशाला लढता, आमच्या पक्षाचं तिकीट घ्या, मी थोडा विचार केला आणि ठरवलं की एका आयडियल अशा उद्योग समूहाचा जर आपल्याला फायदा माझ्या मतदारसंघात जर करता आला, तशा पद्धतीचे शेतीवर आधारित मला इथं उद्योग उभारता आले. आपल्या वडवळला तसं भाऊनी सांगितलं की टोमॅटोचं आणि बाकी वेगळ्या भाजीपाल्याचे पिकं आहेत, याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग जरी इथं उभारले तर आमच्या शेतकऱ्यालाही भाव मिळेल, इथं बेरोजगारीला रोजगारही मिळतील, आणि औद्योगिक हब म्हणून आपलं मतदारसंघ, आपलं गाव हे नावारूपाला येईल. अनेक गोष्टी आहेत. MIDCचा प्रश्न, चाकूरमध्ये MIDC नाही आहे, कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे ती, पण MIDC जर झाली तर MIDCचे जे फायदे आहेत ते फायदे, आणि त्याच्या आधारात त्या MIDCच्या त्या फायद्याच्या आधारावरती इथे मोठे उद्योग उभारले जातील. मी काही दिवस डेप्युटी कमिशनर इंडस्ट्री होतो, म्हणून सर्वच अनेक मोठ्या उद्योग समूहाचे माझे संबंध त्यावेळेला आलेले आहेत. म्हणून माझी संकल्पना आहे की माझ्या या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची MIDC उभारावं,
आणि तिथं नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग उभारून इथल्या मोठ्या प्रमाणात रोजगार द्यावा, त्याच्यासाठी मला वारणा उद्योग समूहाची मदत होईल म्हणून मी जनसुराज्य पक्षाचा जाणीवपूर्वक मी उमेदवारी घेतलेली आहे. पहिला त्यांनी मला मदत म्हणजे मी उमेदवार आहे, मी त्यांना काल विनंती केली. चाकूरला खूप मोठी सभा झाली, ऐतिहासिक सभा होती ती. तेव्हा मी त्यांना विनंती केली की कोरे साहेब, म्हटलं आमच्या जय जवान सहकारी कारखाना हा सहकारी कारखाना गेले 20 वर्ष बंद आहे. तो जर तुम्ही मदत केली तर मी तो सुरू करू शकतो. त्यांनी काल जाहीरपणे सांगितलं की तू निवडणूक होऊ देत. आता सरकारने कारखाने विकणं बंद केलेस, भाडे तत्वावर चालवायला द्यायचं सुरू केलंय. तेव्हा वारणा उद्योग समूह जय जवान सहकारी कारखाना हा भाडे तत्वावर घेईल आणि कारखाना जय जवान कारखाना आपण सुरू करू. नाही, बाबासाहेब पिळवणूक करतायत, स्पर्धा नाही म्हणून इथं आपल्याकडे कारखाना नाही म्हणून त्यांना आपल्या शेतकऱ्यांना पर्याय नाही. दुधासारखा धंदा, बाबासाहेबांची डेअरी त्याच्यापेक्षा दूध भाव देतात, म्हणजे लोक देतात त्याच्यापेक्षा कमी भावानं तुम्ही सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या घेता आणि म्हणता की आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो. म्हणून अशा पद्धतीचं माझ्या मनातली कल्पना म्हणून मी जनस्वराज्य शक्ती या पार्टीचा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही तर अनेकांना पाहिलंय, यांना 10-10 वर्ष निवडून देऊन तुम्ही पाहिलंय, त्यांनी विकास काय केला हे तुम्हाला माहिती आहे. मला माझ्या मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे, बदल घडवायचा आहे माझ्या मतदारसंघामध्ये. माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मला प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी मला जे म्हणून करायचं आहे त्याचा माझी ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास आराखडा मी तयार केलेला आहे. प्रत्येक गावाचा अभ्यास करून मी तो विकास आराखडा तयार केलेला आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांना तुम्ही 10-10 वर्ष दिलीत, मला 5 वर्ष द्या. 5 वर्षात तुम्हाला जर माझ्या आमदारकीमध्ये काही मतदारसंघात बदल झाला नाही असं वाटलं तर मी पुन्हा तुमच्याकडे माझं तोंड दाखवायला तुमच्याकडे येणार नाही. मी करून दाखव. आणि हा विश्वास तुम्हाला, हे मी आज मुद्दाम बडबड सांगतोय की मी हे करेन. मला आत्मविश्वास आहे की जे माझ्या आयुष्यामध्ये मी अनुभवलं आहे, पाहिलं आहे आणि फार मोठ्या पदावरून मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं मला निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही जर मला साथ दिली, खरं तर तुमच्याच भरवशावरती, तुमच्याच विश्वासावरती आणि तुमच्याच पाठिंब्यावरती माझ्यासारखा गरीब सर्वसामान्य कुटुंबातला, माझा पुढे बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, माझा काका मंत्री नव्हता, हे माझा आमदार होण्याचं स्वप्न मी तुमच्या पाठिंब्यावरती तुमच्या आशीर्वादावरती पाहतो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला मतदान आहे. मतपत्रिकेवरती 5 नंबरला गणेश नामदेवराव हाके शिट्टीचं चित्र आहे, त्याच्यासमोरचं बटन दाबायचं आपण आणि मला 5 वर्षासाठी तुम्ही विधानसभेत तुमचा सेवक. आणि मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो आणि विश्वास माझ्यावरती ठेवा की मी खरोखरच मी यांच्यासारखा खोटा बोलणारा नाही. प्रत्येक वेळेला नवीन घोषणा, नवीन काम. पटवळच्या लोकांनी हा प्रश्न माझ्यासमोर एक पत्र दिलेलं आहे की निवडून आल्या म्हणजे मला या गोष्टी मी करण्याचे त्यांना शब्द द्यावा, मग ते मला सपोर्ट करतील. मी हे वाचलंय आणि ह्या त्यांच्या 3ही गोष्टी करण्यासाठी मी माझा शब्द देतो. त्यामुळे माझी आपली विश्वास ठेवा, कुठल्याही पद्धतीनं मी तुम्हाला कमी पडणार नाही. मला निवडून देण्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही एवढा शब्द देतो आणि माझे मनोगत थांबवतो. आणि पुढे जानेवारीला वाट पाहत असल्यामुळे एवढी विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.